आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांनी घेतली नाखवा कुटुंबियांची भेट। मिहिर शहाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची नाखवा कुटुंबियांनी मागणी केली आहे। दरम्यान मिहिर शहाच्या घरावर बुलडोझर चालणार आहे का असा सवाल या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारला केलाय। मिहिर शहा राक्षस, त्याला कोळीवाड्यामध्ये एकट्याला सोडा असं देखील संतप्त होत आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। इकडे तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेश शाहवर बुलडोझर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेश शाहच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर? हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा। गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असं राक्षस असेल तर मग काय करायचं? हा मिहिर राजेश शाह राक्षसच आहे। सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं? मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही, कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का? महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे। मिहिर राजेश शाहला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार। पूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे। आता माझ्या मुलाने काय केलं तर माझं पॉलिटिकल करिअर तुम्ही खराब करणार का? त्याला सजा देणार का मला देणार? हा राजकीय अँगल जे करतात नाही। उद्या जर त्या या विरोधी पक्षाच्या कोणत्या मुलांकडे जर गुन्हा घडला त्यांचे बाप लोक राजीनामा देणार आहेत का? काय बेसलेस बोलतात हे, आणि याला काही अर्थही नाही। म्हणून या अशा गोष्टीला थोडंसं बॅलन्स धरून सांभाळलं पाहिजे। राजकारण प्रत्येक गोष्टीत केलं नाही पाहिजे। यातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे। पण व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सांगताय की ह्या मुलानं या गुन्हेगार, त्याचा बापही गुन्हेगार असं मला कळलं। आणि आताची महत्त्वाची बातमी